मॅडम नमस्ते, 2 शब्द बोलणार. आजचं मतदान केलं का? हो केलं ना. बरं दाखवा ना मॅडम थोडंसं लोकांना. बरं मॅडम तुमचा मुद्दा काय होता मॅडम? काय नाही बेसिकली पुणे जिल्ह्यातलं सगळं छानच व्हावं. पुणे जिल्ह्यापेक्षा पुण्या म्हणजे शहराचं तुमचं काय म्हणजे मेन अडचण काय होती आतापर्यंत? बेसिकली आय थिंक रोड्स ट्रॅफिक थोडंसं अजून ऑर्गनाइज पाहिजे. बरं त्या दृष्टिकोनात मेट्रो तर झालेली आहे, तर मेट्रो ही चांगली का वाईट? नाही, मेट्रो अतिशय चांगली आहे. इट इज व्हेरी गुड फॉर जनरल पब्लिक अँड सगळ्यांनाच, म्हणजे जे लांब जाणारे. यू कम अंडर विच कॅटेगरी, जनरल और special public? Do you use a metro? I use a car, but I also use a metro, depending on where I'm going. So, if I'm going further down into the city, then definitely metro is much better, faster. But still, people say that use the metro services. It's a public utility service, and we should reduce the traffic on roads, because everyone wants to drive big cars, but and then you demand roads. Of course, roads are a necessity. Do you think that there is any scope to increase the roads? Because already it has been congested, and there is very less scope to increase the width also, and even the number of roads also. Yes, as far as scope to increase width is concerned, yes, there is a difficulty. Therefore, the public mass transit system. But that a given, I think we are doing a good job with roads, so to say. But yes, it is needed that we are going to need roads in the city. You cannot have no road development at all. So you have voted. We have to have a balance of both. So you have voted on hoping that the. Yes, I'm not only hoping. I believe You are that sure? this will happen. So Very I voted good. for the right person, so I'm sure it will happen. Very good. May the best man win. Yeah, ma'am. Thank you, ma'am. एक मिनिट. नमस्कार सर, आपलं नाव सांगा सर. माझं नाव विश्वास भाऊ बरेकर. बरं तुम्हाला थोडं चालताना त्रास होतोय? येस. तर तरी तुम्ही आलेले आहात मतदानाला. पहिलं म्हणजे पुणेकरांतर्फे तुमचे धन्यवाद आणि अभिनंदन. मला तुम्ही मतदान केलेलं दाखवा ना सर. अच्छा, मतदान केलेलं आहे. हां, तुमचा मुद्दा काय, व्यक्तिगत तुमचा मुद्दा काय आहे? काय असं वाटतं जे तुमच्यामध्ये आत्तापर्यंत कमी पडलं, म्हणजे अपंगांसाठी काय कमी पडलं आणि आता ते दूर होईल? तुमचा मुद्दा सांगा. अपंगाचं माणसांतर BJP सरकारचं अपंग बाबतीत अतिशय उत्कृष्ट काम आहे. आणि त्यानंतर पुण्याचे माजी महापौर आपले तर अपंगांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेणे, अपंगांना लागणाऱ्या वस्तू, अपंगांसाठी स्वयंरोजगार मिळावा, त्यानंतर अपंगांचं पुनर्वसन असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, तर मुल्यांना मोळ यांनी ही चांगल्या पद्धतीने आम्हाला हँडल केलेलं आहे. आणि आमचं जे अपंग संघटना आहे आणि आमचे सर्व पुणे शहरातले अपंग बंधू असतील, मुळशी तालुक्यातील आमचे मुळशी तालुका अपंग संघटना आहे, इथं पोटभाट्यावर आमचं युनिटेबल चॅरिटेबल म्हणून संस्था आहे. तर आम्ही सर्व अपंग मंडळी, अंध, मुकबधीर, कर्णबधीर, हे सगळे जवळजवळ 2 ते 2.5 हजार लोक अण्णांच्या मागं आहे. बरं बरं. अच्छा, तुम्ही उमेदवार सांगून टाकला असं. धन्यवाद सर, धन्यवाद. बरं बरं सर, काय मुद्दा होता तुमचा? तुम्ही आहात, तिसऱ्यांदा मतदान करताय, पहिल्यांदा 2दा मतदान केलं, म्हणजे त्यावेळी तुमचा काय मुद्दा होता तो क्लिअर झाला का? आणि आत्ता काय मुद्दा आहे? नाही, जो पहिला मुद्दा होता विकासाचा तो क्लिअर झालेला आहे. आता तो याच्यापुढेही होतो असं वाटतंय मला. असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे पहिलं मतदान केलेलं चुकीचं केलं नाही असं तुम्हाला वाटतंय? आणि आत्तासुद्धा त्याच मुद्द्यावर पण म्हणजे विकास झाला असं वाटतंय तुम्हाला? मागच्या म्हणजे तुमच्या 3दा, म्हणजे आता हा 3री वेळ, म्हणजे 2 टर्ममध्ये विकास झाला असं वाटतंय सर तुम्हाला पुण्याचा तरी? हो, झालेला. बरं, मेट्रोला तुम्ही काय म्हणता? मेट्रो हा विकास झाला आहे का नाही झाला? ॲक्च्युली आता मेट्रो म्हणजे कसं, हे लोकांनी वापरायचं साधन झालं पाहिजे. एकदम बरोबर. लोकांनी वापरलं पाहिजे तर मेट्रोचा विकास होईल. सांगा की मेट्रो हे वापरली जाते का, म्हणजे नीट वापरली जात नाही, आणि त्याचं कारण काय तुमच्यामध्ये? पुणेकरांना कसं आहे, पुणेकरांना 2 व्हीलरची जास्त सवय आहे. अच्छा, त्याच्यामुळे शक्यतो आता मेट्रो जरा वापरायला थोडासा वेळ लागेल, पण वापर होईल. पण 2 व्हीलरची सवय सोडणार का? तू सोडणार का? तू सोडणार का? तू वापरतोस मेट्रो? हो, वापरतो. ओके ओके, गुड सर, थँक्यू. या सर, मतदान झालं का चाललंय? नाही, चाललोय. बरं बरं. तुमचं एक्झिट पोल आहे का? नाही, बिलकुल नाही, त्याच्याशी काही संबंध नाही. आम्ही फक्त एक अंदाज घेतोय.
आणि कुणाला करणार काय करणार हे सांगायचं नाही आपल्याला फक्त सांगायचं की तुमचा मुद्दा काय आहे, मुद्दा कुठल्या मुद्द्यावर. बघा, सगळ्यात महत्त्वाचं सामान्य जनतेलाच कळत नाहीत मुद्दे. लोकल राजकारण नकोय, हे देश पातळीवरची निवडणूक. एक नंबर बोलला सर. देशाला जो प्रगतीपथावर नेईल तो पक्ष आणि तेच माणूस. बर, हे ते माझ्या घरात पाणी येत नाही, माझ्या घरात लाईट नाही, हा मुद्दा नाहीये. वाह. हेच कळत नाही. वा, मी वाट बघतो सर तुमची. बर, आणि हे बघा, महागाईचा मुद्दा देखील सर आम्ही इकडे, शाळेत इकडे. असताना आम्हाला मॅडम इकडे. शिकवलं, भारताची लोकसंख्या 40 कोटी, आज 140 झाली, तिप्पट. जमीन शेत पिकवणारी तेवढीच आहे, किंबहुना कमी झाली. वा. लोकांनी मॉल बिल या. आणि मग ज्या वेळेस उत्पादन ही अशीच वाढणार आहे. प्रश्न असा आहे की कुठल्याही म्हणजे जे 52ला निवड तेव्हा जे रेट होते पुढच्यानी कुणी कमी केले नाही, असं होत नाही कधी. आणि एक लक्षात घ्या, मी पण इंजिनियर आहे, वा, माझं वय 80 आहे आज. बर, पण माझा जो पगार रिटायरमेंटचा 10,000, त्याच पदावर काम करणारा 1.5 लाख घेतोय. 15 पट महागाई आहे का? नाही झाले. तेव्हा धान्य 14 रुपये होतं, आज 60 रुपये, चौपट झालं. म्हणजे पगार जास्त पटीने वाढलाय, म्हणजे लोकांनी खुश व्हायला पाहिजे. भत्ता आणि पगार वाढले तेवढे. पण तुमचा काय होतंय खालच्या ह्याच्यात आहे टीव्ही, कारण नाही 40 इंच ह्याने घेतला, हा 40 इंच घेणार. क्या बात आहे. घरात 4. सर तुमचं नाव सांगा सर. देशपांडे. देशपांडे साहेब, कारण का तुम्ही इतकं म्हणजे अगदी मुद्देसूद बोलताय. सर मी काही प्रश्न विचारतो. मी लोकांना तेच समजावून सांगतो, खालच्या लोकांना हेच. मी काही प्रश्न विचारतो फक्त. सर ही कितवी लोकसभा निवडणूक आहे? 18वी असावे. एकदम बरोबर सर, एकदम बरोबर. ह्याला काही बक्षीस वगैरे नाही आहे, नाही तर मी दिला सर. अच्छा, बरं सर, माझं म्हणणं असं आहे की मागं जो मतदान केलं तुम्ही, अगदी जास्त नाही 2, 3, 4 वेळा जे मतदान केलं त्यावेळी काय पूर्ण नाही झालं जे आत्ता तुम्ही आशावादी आहात आणि ते व्हावं असं तुम्हाला वाटतं पुण्याच्या दृष्टीनं? नाही, आता मी तर म्हणतो, ज्या पक्षाला निवडून दिले त्यांनी जाहीरनाम्यात जे दिले खरोखरच पूर्ण केले. आता नवीन जाहीरनाम्यात देतील ते पूर्ण करतील. खरं मी तर म्हणतो, परत बोलवायचे अधिकार पाहिजे ज्यांनी काम केलं नाही त्याला. आहे ना मग. नोटा थोडंसं आहे. नोटा वेगळं. आता मी आता नाव घेत नाही, काही ठिकाणी लोक म्हणतात की 5 वर्षात आम्हाला दिसलाच नाही परत निवडून आल्यानंतर. आता तर तुम्हाला काय विश्वास आहे? कारण का आताचे उमेदवार सगळे नवीन आहेत जवळजवळ. नाही, आमचा उमेदवार मी त्याला नगरसेवक असेपासून ओळखतो इथला. तो नाही, मग तिन्ही नगरसेवक आहेत त्यातले. नाही, तो मुद्दा नाही. बरं, मला एक विचारायचं आहे, तुम्ही जोडी म्हणजे तुम्ही एकमेकांना मतदान शेअर करता का? तुमचं एकच मत आहे का तुमच्या दोघांचं? एक मत झालेलं आहे. येस. काही वेगळं व्ह्यू आहेत का? माझे व्ह्यू इतकेच वेगळे. जी लोक महागाई म्हणून ओरडतात त्यांना सरकारने खूप अन्न रेशन दिले, 5-5 किलो फुकट. काय पाहिजे काय? त्यांचा पैसा कुठे जातो? चैनीच्या वस्तू त्या लोकांचा पैसा जातो. त्यांना सोनं हवं असतं. बर, ह्या काही रोजची गरज नाहीये. बर. आणि ह्या लोक काय तुलना करतात? आणि या सरकारने या एक मिनिट मॅडम, पहिल्यांदा करताय का? अच्छा. किमान पक्षी बऱ्याचशा हे पूर्ण केले आहेत. वा. मित्र, पहिल्यांदा मतदान करतोयस? बर. वय काय तुझं आता? 18 पूर्ण झालं. कधी पूर्ण झालं? आता 1-2 महिने झाले. 2 महिने झाले आणि तू लगेच कार्ड आपलं करून घेतलंस, स्वतः करून घेतलं. व्हेरी गुड. मी बघतच होतो. बरं मित्र, तू म्हणजे पहिल्यांदाच करतोय तर किती आशावादी? आणि काही उमेदवार ह्यातले पहिल्यांदाच खासदारकीला उभे आहेत, ह्याचा त्यांना पहिल्यांदा अनुभवसह नाही आहे. मेन म्हणजे हां. तर मित्र, तुझा मुद्दा काय? तरुणांचा मुद्दा काय? तुझा कुठल्या मुद्द्यावर तू मतदान करणार आहेस? मुद्दा म्हणजे मी एक स्वतः खेळाडू आहे. वा, स्पोर्ट्स पर्सन आहे. स्पोर्ट्समॅन आहे. व्हेरी गुड. रेसलिंग करतो. बर. तर खासदार म्हणून मी अण्णांकडेच बघतो. बर. तर अण्णांनी आता महाराष्ट्र केसरी भारत. नाही, तू म्हणजे उमेदवार सांगायची गरज नाहीये, पण चालेल, हरकत नाही. ते तुझं मत आहे. तेच मत आहे माझं. अण्णा खेळाडूंकडे बरेच लक्ष. व्हेरी गुड. पैलवान आहेत अण्णा. पण त्याचबरोबर तू आता रेसलिंग आहे म्हणलास, तर तू ज्या पक्षाला हे करतोय त्यांनी रेसलिंगवर सुद्धा अन्याय केलेला असा देशाच्या पातळीवर आहे. नाही, ते वरच्या लेवलला असेल, पण अण्णा स्वतः एक पैलवान होते. नाही, अण्णा तर चांगले, म्हणजे त्यांच्याबद्दल अगदी आणि प्रोत्साहन करतात. मागचं इथं कुस्ती ठेवलेली आहे त्यांनी, त्यामध्ये होतास का तू? होतो म्हणजे मी आता त्या वयोगटात बसत नव्हतो. अच्छा. तू आता बर. ओके. तर अजून तुझ्या बोटा लावलं नाही, आता परत जाऊन येणार तू? मला लगेच, मी तर थांबलोय, मला ते दाखवायचं आहे तुझं. ओके. येस, बेस्ट लक. या सर. हां, नाही ठीक. हां सर, मतदान केलं का? दाखवा. येस. वा.
काय मुद्दा होता सर? तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात, तुमचा काय मुद्दा होता जो मागं पूर्ण नाही झाला आणि आता पूर्ण व्हावा? दोन गोष्टी, एक आपण स्थानिक पातळीवरती बघण्यापेक्षा हा, व्हेरी गुड, देश पातळीवरती विचार Yes, केला yes, जास्त. कारण ही yes. निवडणूक लोकसभेची, अगदी बरोबर आहे, नगर परिषदेची किंवा महाराष्ट्र विधानसभेची नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे याच्यामध्ये मुद्दे येतात त्या पद्धतीने आले पाहिजे. काय मग तुमचा मुद्दा काय मग? नाही, माझं मत आहे की एक देशाचे संरक्षण हा महत्वाचा भाग आहे. बर त्याचा आंतरराष्ट्रीय संबंध, बर सुरक्षा देशाची, हे महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आणि स्थिर प्रशासन, बर या तिन्ही पातळ्यांवरती विचार तुम्हाला केला. मागं म्हणजे मिळालंय असं वाटतं का? किंवा मिळालेलं आहे, नक्की. बर. म्हणजे मागच्या 10 वर्षाचा अनुभव खूप चांगला आहे. बर आपण तुलना 50 वर्ष आणि 10 वर्षाची मी करणार नाही, बर. कारण शेवटी प्रत्येकाची प्रशासन करण्याची एक पद्धत असते. बर इंदिरा गांधींची होती, बर मग त्यांना शेवटी आणीबाणी लावायला लागलेलीच होती. बर म्हणजे ज्यावेळेला परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाते त्यावेळेला काँग्रेस असेल किंवा बीजेपी असेल, कोणी असतील, जे शासनकर्ते असतात त्यांना या पावलं उचलायला लागतात. बर. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली, मोदींनी आणीबाणी लावलेली नाही. तुम्ही असं म्हणता की आणीबाणी येणार आहे, घटनेचं सगळं तसं होणार नाहीये. घटनेमध्ये दुरुस्त्या या प्रत्येक वेळेला आलेल्या आहेत. म्हणजे इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये सुद्धा घटना दुरुस्ती झाली, घटना दुरुस्ती वेगळी आणि मुद्दा संविधान सर- बदलणं वेगळं. मुद्दा नाही, हा सर असा मुद्दा आहे. हा, हा. आहे. संविधान बदलणार आहेत म्हणून यांना मत देऊ नका असं जे चाललेलं आहे, त्या संदर्भात आपल्याला असं म्हणतं की संविधान बदलणं निश्चितच, कोणी संविधान बदलू नये. नाही, त्याबद्दल- त्याच्यामध्ये दुरुस्ती करायला लागते. त्याबद्दल- दुरुस्ती आणि बदल या दोन्ही याच्यामध्ये सर confusion मुद्दा माझा मुद्दा असा आहे की संविधान बदलतील नाही बदलतील हे ह्याची कल्पना नाही, ते खरं आहे खोटं आहे हेही कुणाला माहीत नाही आहे, ह्याच्यावर मी बोलत नाही आहे. मुद्दा असा आहे की तुमचे म्हणजे काय काय प्रश्न होते जे मागच्या 10 वर्षात पूर्ण झाले, जे त्याच्या अगोदर पूर्ण झाले नव्हते, आणि त्याच मुद्द्यावर आता पुढे आणखीन काय राहिलंय जे पूर्ण व्हावं असं तुमचं मत आहे देश पातळीवर? दळणवळणाची साधनं आहे, त्याच्यानंतर वाढती लोकसंख्या आहे, त्याच्यावरचं नियंत्रण आहे, बर आर्थिक आपलं जे नियोजन आहे त्याच्यावरचा भाग आहे, आणि योग्य ठिकाणी योग्य तो पैसा खर्च होणं, या गोष्टी माझ्या दृष्टीने व्हायच्या. ते नियोजन चांगलं झालेलं आहे असं मला वाटतं. बर म्हणजे तुम्ही म्हणजे आताच्या सरकारवर खुश आहात? बरं बरं, धन्यवाद सर, धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. If you like the video, do like, comment, share and subscribe.